नमस्कार, मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलो होतो मंचर नगर पंचायत कार्यालयाच्या खाली. आता परिस्थिती अशी आहे, ही जी स्वच्छतागृह आहे मंचर नगर पंचायत कार्यालयाच्या खालीच हे स्वच्छतागृह आहे आणि आताची त्याची परिस्थिती जर पाहिली एकंदरीत तर पूर्ण पाणी हे जे आहे ते बाहेर आलेलं आहे. जे स्वच्छतागृह आहे त्याच्यामध्ये नळाची सोय नाही, तुम्ही दाखवा ते नळ उपलब्ध नाहीये, त्या ठिकाणी नळ उपलब्ध नाहीये आणि संपूर्ण हे पाणी या ठिकाणी आलं आहे. ही जी मंचर नगर पंचायतची दुरावस्था झालेली आहे ती अगदी नागरिकांनी फोनद्वारे सांगितली आणि तुम्ही पाहताय ही परिस्थिती कशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शेजारी गाळाधारक देखील आहे. त्याचा ही जी स्वच्छतागृह आहे याची संपूर्ण दुर्गंधी गाळाधारक जे आहेत त्यांना याचा त्रास होत आहे. अक्षरशः या ठिकाणी नागरिक जात आहेत. कशी परिस्थिती आहे दादा, तुम्ही आता या ठिकाणी आलेत, काय परिस्थिती आहे तुम्ही या ठिकाणी असे लोक आहेत ना लघवीला येतात, पण पूर्ण ओले असं जाण्यासाठी भरपूर वास येतो या ठिकाणी आणि ना थोडस म्हणजे याच्यासारखं झालं असं वाटतं. अस्वच्छता झाली, अस्वच्छता पूर्ण झाली. मंचर नगर पंचायत कार्यालयावरती आणि खाली स्वच्छतागृहाची अशी दुरावस्था झालेली आहे. तुम्ही आता या ठिकाणी आलात, परिस्थिती काय, दुर्गंधी, वास वगैरे सगळं भरपूर वास येतो. तर एकंदरीतच हे जे नागरिक आहेत त्यांनी सांगितले या ठिकाणी येता जाता दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरतीये आणि हे जे गाळाधारक आहेत त्यांना याचा त्रास होतोय. तर याच्यावरती मंचर नगर पंचायतनी काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आपल्या समवेत आता मंचर नगरीचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ थोरात आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. नमस्कार. मला सकाळी एक ज्येष्ठ नागरिकांना फोन आला आणि त्यांनी मला इथं जे फोटो पाठवले ते म्हणले की नवनाथ भाऊ, खऱ्या अर्थाने संजय थोरात आणि तुमचं काम आम्ही पाहतोय, वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्हच्या माध्यमातून तुम्ही अडचणी सोडवताय, की आम्ही तुम्हाला हे फोटो ते पाठवतोय, तुम्ही काही जरी याच्यामध्ये लक्ष घाला. तर त्यांना म्हणलो की दादा वरस नगरपंचायत तुम्ही त्या ठिकाणी तक्रार द्या. ते म्हणले नाही भाऊ, तुम्हीच काही जरी याच्यामध्ये करा. त्यानंतर मी आज या ठिकाणी आलो आणि अक्षरशः पाहिलं तर खऱ्या अर्थाने पूर्ण हे टॉयलेट हे पूर्णपणे लिकेज झालेलं आहे. सगळा वास या ठिकाणी सुटलेला आहे. आपण पाहता की एवढी मोठी नगरपंचायतची बिल्डिंग या ठिकाणी बांधलेली आहे, परंतु खाली जर बघितलं तर याची अवस्था जर आपण बघितली तर पूर्णपणे गचाळ अवस्था या ठिकाणी झालेली आहे. मंचर शहरामध्ये खऱ्या अर्थाने स्वच्छतागृह हे कुठेही नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था कुठं नाही आहे. आमच्या माता भगिनींसाठी पण सेपरेट या ठिकाणी स्वच्छतागृह नाही आहे, पुरुषांसाठी नाही आहे. एवढी मोठी जर बोंब असून खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक टॉयलेट आहे, पण हे पण नगरपंचायतच्या बिल्डिंगमध्ये ज्यांना जर व्यवस्थित ठेवता येत नसेल तर आपण ही परिस्थिती किती बिकट आहे हे आपण पाहत आहे. त्याचप्रमाणे शेजारी गाळे आहेत, व्यावसायिक त्या ठिकाणी व्यवसाय करतायत. या ठिकाणी डेंग्यू सारखी मोठी समस्या होऊ शकते. त्याचप्रमाणे दुसरे आजार होऊ शकतात. याकडे लक्ष देणार कोण आहे? फक्त केबिन मध्ये बसून आपण हे काम करताय, पण आपण ग्राउंड लेवलला गेलो पाहिजे, लोकांच्या अडचणी समस्या आपण जाणून घेतल्या पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं तर गेले 1.5 ते 2 महिने झाले मुख्य अधिकारी म्हणजे सीओ या ठिकाणी मंचर नगर पंचायतला नाहीये. एवढी मोठी मंचर नगर पंचायत आहे, या ठिकाणी सीओ नाहीये. ऍडिशनल चार्ज जो खेडच्या सीओला आहे ते या ठिकाणी बघा शुक्रवारी आणि मंगळवारी येत आहेत. एवढ्या मोठ्या मंचर नगर पंचायत जर सीओ नसेल तर ही किती मोठी शोकांकिता आहे. आम्ही या विषयावरती पण आवाज आम्ही आहोत. लवकरच संबंधित विभाग नगर विकास मंत्रालय या ठिकाणी आम्ही निवेदन देतोय. संबंधित खात्याच्या मंत्री महोदय यांची आम्ही भेट घेत आहोत की मंचर नगर पंचायतला कायमस्वरूपी एक मुख्य अधिकारी या ठिकाणी यावा, ही आमची मागणी असणार आहे. त्याचप्रमाणे हे टॉयलेट लवकरात लवकर आपण स्वच्छ करावं ही आमची मागणी या ठिकाणी नगरपंचायतला आहे. संबंधित या ठिकाणचे फोटो आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला आम्ही पाठवलेले आहेत. त्यांना बातमी पण आम्ही पाठवणार आहोत की हे स्वच्छतागृह आपण स्वच्छ करावं. नाहीतर याची जर नागरिकांना जर दुर्गंधीमुळे जर आरोग्याचा धोका जर निर्माण झाला तर खऱ्या अर्थाने याची जबाबदारी ही पूर्णपणे नगरपंचायतची असेल, हे मी आजच्या तुमच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आता एकंदरीत परिस्थिती पाहता हे जे स्वच्छतागृहातून पाणी बाहेर आलेले आहे, अक्षरशः या ठिकाणी परिस्थिती बिकट झालेली आहे आणि लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे आणि जे गाळाधारक आहेत त्यांना याचा नाहक त्रास होत आहे. 100% आपण पाहताय. गाळाधारकांना पण विचारा, त्यांनाही खूप त्रास या ठिकाणी होतोय. जाता येत नाही. या ठिकाणी जाताना पण पाणी सगळं बाहेर आलेलं आहे. मच्छर आहे, खूप मोठी ही आरोग्याची समस्या आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की अनेक लोक या ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन, कचऱ्याची पण मोठी समस्या आहे. माझं गाव स्वच्छ गाव, माझं शहर मंचर शहर स्वच्छ मंचर शहर अशा फक्त नारे दिले जातात, फक्त फ्लेक्सबाजी आणि फक्त जाहिरातबाजी केली जाते, रील काढले जातात, पण वस्तुस्थिती या ठिकाणी पूर्णपणे आपण पाहताय की काय आहे. त्यामुळे याच्यावरती आपण लवकरात लवकर उपाययोजना केल्या पाहिजे अशी आम्हाला आमची त्यांना विनंती असणार आहे.
तर आपल्या समेत होते सामाजिक कार्यकर्ते नवनाथ थोरात यांनी जी ही स्वच्छतागृह आहे त्याच्याबद्दल सांगितलं की पूर्णपणे गचाळ हे जे पाणी आहे इथं आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण हे जे पाणी आहे बाहेर आलेलं आहे, जे गाळाधारक आहे शेजारचे त्यांना देखील याचा त्रास होत आहे. तर मंचर नगर पंचायतने याच्यावरती त्वरित ही समस्या जी आहे ती त्वरित सोडवली पाहिजे.